काळाराम मंदिराच्या सत्याग्रह दिनाचे औचित्य साधत येत्या 2 मार्च रोजी बौद्ध धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह जगभरातील 40 ते 50 बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना रिपाई अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या आहे। रिपाई आठवले यांच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख मेळाव्यांना अधिकाऱ्यांचा स्नेह संवाद मेळाव्यात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, बनते सुगंध, ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, सिद्धार्थ कासरे, विजय वाकचौरे, श्रीकांत भालेराव, ॲडव्होकेट बी के बर्वे, चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते। आठवले म्हणाले, बौद्ध धर्म सोहळ्यासाठी रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संयोजक समिती स्थापन करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे शहरातील प्रमुख 40 ते 50 पदाधिकाऱ्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे। मेळावा यशस्वी करण्यासाठी दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान जगताप, सुनील साखरे, नाना कदम यांच्यासह रिपाई पीएल ग्रुप व माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम। दरम्यान नामदार आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात प्रकाश लोंढे यांच्यावर विविध कवितांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव केला। आठवले म्हणाले, ज्यावेळी मी नाशकात येतो त्यावेळी मला दिसत असते निळे आकाश, कारण बाजूला असतो लोंढे प्रकाश। प्रकाशाचे काम आहे झकास, म्हणूनच नाशकात महाविकास आघाडी झाली बाकास। प्रकाश यांच्या मागे नेहमी कार्यकर्त्यांचे लोंढे, म्हणूनच त्यांचे नाव आहे प्रकाश लोंढे। अशा कवितांना उपस्थितांनी टाळ्याची दाद दिली। आज या ठिकाणी 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचा वर्धापन दिवस आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहाच्या दिवशी या ठिकाणी मी पूर्वी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असताना जो मोठं मैदान गोल क्लबचं लेफ्ट साईडचं आहे त्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं अधिवेशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जेवढं होतं आणि त्याला अनेक बसेस, हजारो बसेस आणि गाड्या या नाशिकमध्ये आल्या होत्या। एक तर 2 मार्चच्या दिवशी आपल्याला भव्य अशा पद्धतीची धम्म परिषद घेण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे आणि प्रकाश लोंढे यांनी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आदरणीय बनते सुगंध फेरोजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा भिक्खू समिती उपस्थित आहे, रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं स्नेह संवाद सोहळा या ठिकाणी निवडणुकीच्या नंतर ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे गावागावातला आणि जिल्ह्यातला माणूस इथं झालेला आहे गोळा, कारण प्रकाश यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेह संवाद। आपल्याला जर फुलवायचं आहे आपल्या भीमाच्या विचारांचा मळा, आपल्याला फुलवायचं आहे भीमरायांच्या विचारांचा मळा, म्हणून या ठिकाणी होत आहे स्नेह संवाद सोहळा। या ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही। उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, या ठिकाणचे लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी येतील आणि त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे। प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सुगत भंतेजी त्याचे जनरल सेक्रेटरी असतील आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे ऍक्टिव्ह असणारे आपले काही थोडे कार्यकर्ते आणि बौद्ध समाजामध्ये काम करणारे काही रिटायर्ड अधिकारी आहेत ते अधिकारी असतील। हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे। 2 मार्चच्या धम्म मेळाव्याच्या संबंधातली समिती आहे
आणि त्या समितीमध्ये अनेक लोकांना, एक 40-50 लोकांना आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा जो सोहळा आहे, बौद्ध धम्म समारंभ जो आहे, हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा झाला पाहिजे, अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. नाशिकशी तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रकाश लोंढे हे त्यांचं नाव तर लोंढे आहेतच आहे, त्याच्या नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे त्यांच्या पाठीमागे सारखे लोंढे असतात. आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं. कार्यकर्त्यांची फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही, पण आमच्या पाठीमागे एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सळो की पळो करून सोडतात. फोटो काढण्यासाठी तर आपली धावपळ असते, आपली भावना चांगली आहे, आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे. आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही. कुठे गेला होता तर आम्ही आठवले साहेबांकडे गेलो सांगण्यासाठी आपल्याला फोटोची नितांत आवश्यकता असते. आणि सगळ्या आपल्या पत्नीला माहीत आहे की कुठेही जरी हे नवरे फिरून आले तरी आठवले साहेबांसोबत होतो असं म्हटलं की त्यांना सजा माफ होते. तर ठीक आहे, सांगत होते जेवढाच आहे की आपला पक्ष जो आहे तो अत्यंत ऍक्टिव्ह आहे. कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहे. नंतरच्या काळात तर मी गावागावामध्ये फिरलेलो आहे. नाशिक जिल्ह्याने मला मोठी शक्ती दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातले कार्यकर्ते माझ्या पाठीची ताकदीने उभे राहिलेले आहे. नाशिक असेल, अहमदनगर असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, अशा अनेक जिल्ह्यातले, जळगाव जिल्हा जो आहे त्या काळामध्ये सुद्धा गावागावातली माणसं माझ्या पाठीशी होती. पॅन्थरचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज गावागावामध्ये घुमत होता. आणि पॅन्थरची मुवमेंट जी होती त्या पॅन्थरच्या मुवमेंटने अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रकाश लोंढे हे तर ऍक्टिव्ह आहेतच आहे. त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी मिळणार आहे. प्रकाश लोंढेलाही काहीतरी मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं मिळेल, काहीतरी मिळेल. पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा मी येईन असं म्हणा. येईन, आज नाही तर उद्या मी येईन. मी एक दिवस येईन आणि आलो तरी मी लवकर निघून जाईन. ठीक आहे, सांगायचं तुझे एवढाच आहे की कार्यकर्ते राबतात. आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवत असतात. आणि प्रकाश हा तर तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला मी नाशिकमध्ये येतो तेव्हा मला दिसत असतं निळं आकाश, तर माझ्या बाजूला उभा असतो लोंढे प्रकाश. त्याचं काम तर आहे फार झकास, म्हणूनच आज तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी भकास. आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. मला रात्री राजस्थानला जायचं आहे. उद्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थान एक्सपोचा कार्यक्रमाची जी धम्म परिषद आहे, आपले आदरणीय दलाई लामाजी यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. अजून त्यांचा होकार आलेला नाही आहे, पण ते येतील अशी अपेक्षा आहे. जगाच्या अनेक देशातले बुद्धिस्ट मंक आणि बुद्धिस्ट ऍक्टिव्हिस्ट सुद्धा त्याला येणार आहे. आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा सोहळा जो आहे ना, म्हणजे तो लोकांना अत्यंत आवडेल. प्रचंड ताकदीचा हा सोहळा आहे. कमीत कमी 1 लाख लोक त्याला उपस्थित राहिले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण कामाला लागायचं आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही. आपण सगळे या स्नेह संवाद मेळाव्याला आपण आला. 2 मार्चच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. उपस्थित सर्व प्रिय बंधूंनो आणि बंधूंनो,
मी आपला जास्त वेळ घेणार नाही. अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण झालं, ज्याचा निवडणुका झाल्या, सत्तेवर येण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा राहिलेला आहे. 3 निवडणुकांच्या मध्ये आतापर्यंत 3 निवडणुकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाला आपण पाठिंबा दिला. एक चांगली गोष्ट त्यातल्या त्यात आहे, आपलं लक्ष असतं ते शोषित समूहाचे प्रश्न सोडवण्याच्या बाबत सरकार काय करते याच्यामध्ये आपल्याला जास्त रस असतो. तिन्ही निवडणुकांच्या नंतरचा अनुभव असा आहे की भारतीय जनता पक्षावरती दबाव आणल्यानंतर त्यांनी आपले प्रश्न बरेचसे सोडवलेले आहेत. सांगतो की महत्वाचा जो मुद्दा आहे तो भारतीय संविधानाच्या संदर्भातला आहे. काहींनी त्या संदर्भाच्या वरती आक्षेप घेतोय, भारतीय संविधान हे बदललं जाणार आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं. भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये आमच्या मित्राच्या संदर्भात एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. असेच कार्यक्रम घ्या आणि पक्ष वाढवा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. बसून प्राध्यापक अरुण कांबळे, तर ज्याचं नाव लोकांना माहित असेल ते रतनकुमार पाटलीपुत्र, अशा लोकांसोबत या पठ्ठ्याने कामकाज केलंय. माई साहेबांना जेव्हा विरोध होता माई साहेबांना, तेव्हा पहिली शाखा ह्या प्रकाश लोणीने नाशकामध्ये सुरुवात केली. लक्षात घ्या, सिद्धार्थ हॉस्टेलचं जे 50 नंबर होतं ना, त्याच्या शेजारी 32 नंबरला आम्ही असायचो. मी पुन्हा येईल जे म्हणायचं ना फडणवीस साहेब, ते तिथं लिहिले होतं की समुद्राच्या लाटा आहे, मी समुद्राची लाट आहे, मी समुद्राची लाट आहे. तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुन्हा येईल. ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ हॉस्टेलची आहे. कारण सिद्धार्थ हॉस्टेलचे मला माहित आहे की ते पलन तुम्ही जर बघितले असते ना, पत्र्याचे पलन, ते कापड, त्यावेळेची लुंगी, त्यावेळेची बनियन, वेळ प्रसंग दत्तमंचल भेटले नाही तर मिसरी, पण मात्र अन्यायाच्या विरोधात लढताना समोरचा वडापाव, या बाजूची टपरी. मला वाटत नाही प्रकाश लोंढे बरोबर एवढा निष्ठावंत उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल, अजिबात नाही वाटत. आम्हाला सिनियर मी कधीच काही मागितलं नाही. मी जिल्हा अध्यक्ष मागितलं नाही, मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही. आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचाच नाही. मात्र साहेब सुद्धा मला अभिमान आहे. 2 नावाने गेल्या टायमाला राजा भाऊ फेरत आला. मी सांगितलं सर, सोलापूर कोल्हापूरचं अधिवेशन तर आम्ही प्रचंड ताकद नेली, आर्थिक बाबतीत थांबली, तरी स्वागत केलं. दुसरं नाव मातेकर साहेबांचा आला, अभिमान वाटला. कारण वयाने आमच्या ज्येष्ठ अभ्यासू माणूस, जरी त्यांचा बसून नसले पण रिडलच्या चळवळीमध्ये आलेले मातेकर साहेब त्याच ताकदीनं रिपब्लिकन पक्षाचा बुलंद आवाज झाला. आम्ही विरोध केला नाही अजिबात. आता मात्र विरोध करणार आहे. माझ्या व्यतिरिक्त सीमाताईंच्या मुलगी आहे, सीमाताईची मुलगी, आमदार सीमाताईची मुलगी आली, मी त्यांनाही बोलायची इच्छा होती. हम है पैंथर वाले, खेले है जान पर, हम है पैंथर वाले, खेले है जान पर, धब्बा नहीं लगने दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और नीले निशान पर. मला जास्त बोलायचं नाही, पण धम्म परिषदेची आपण घोषणा केली. मी 2 मिनिटं सांगतो. धम्म परिषदेची घोषणा केली. गोल क्लब ओव्हरफ्लो कोणाची ताकद नाही, इलेक्शन मध्ये सोय झाली नाही आणि आपण लॉन्च घेण्याची तयारी केली. मी पत्र ऑलरेडी दिलंय, 1.5 लाख रुपये त्याच्या डिपॉझिट सहितची तयारी आहे. मी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि सीमाताईंनी अपेक्षा केली का मी शपथविधीत आहे, माझी मुलगी पाठवते, तिला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या. साहेब म्हणते तर मी संधी देईल, परंतु परत साहेबांना पंतप्रधानावर जायचंय. मला देशाचा पंतप्रधानाचा अभिमान वाटतो, पण त्याहीपेक्षा मला आठवले साहेबांचा अभिमान वाटतो. आठवले साहेबांच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश लोंढेला विचारतो ना, अरे तुझ्या हाताला काय लागलं, काळजी घे, तर देशाचा पंतप्रधान सहज नाही झालं. उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं, उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश लोंढेचा झंडावत नसला तर आमचं काही खरं नाही. त्यासाठी महाजन साहेबापासून या सर्वांना मी ताकदीनं तुमच्या जीवर मदत केली. कोणाचं नाव घेतलं असेल, कोणाचा मान सन्मान राहिला असेल, मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि एकदा जोरदार टाळ्या गदा घालून स्वागत.
पण मात्र नुसतं धम्म परिषदेला घोषणा करून तुम्हाला मला जमणार नाही, लोक तर तुम्ही कोणी आणणार नाही, आर्थिक मदत अजिबात करणार नाही, पण मात्र करणार नाही मला खात्री आहे ना, कारण आम्ही लोक तुम्हाला पुरवले, तुम्ही काय पुरवताय तरी पण हा धम्मविधी जर दलाई लामा येत असतील, माझा एक एक कार्यकर्ता स्वतःच्या हिमतीचे पक्ष निधी नको आम्हाला, आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धम्म परिषदेला साकार करून दाखवलेली आहे, करून दाखवले, तसेच त्याच ताकदीने करून दाखवू. मला बोलण्याची संधी मिळाली, मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद. हम लोग नहीं डरते तूफान की धारों से, दुनिया को हिला देंगे जय भीम की नारों से. 50 वर्ष आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे, आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. 100 लोकांचं सांगितलं, मी सांगितलं 400 लोकांचं करा, साहेबांनी सांगितलं 200 लोकांना जेवण करा, मी 500 लोकांना करा, अख्खा भगवदल करा. परंतु या बरोबर नुसतं भाषण करून काही जमणार नाही. मी आता 5 मिनिटं साहेब चिडलं तरी चालेल माझ्यावर, पण मी माझा हुंदका जो मानत आहे तो मी बोलून दाखवणार. पण तत्पूर्वी अशोक पवार, गणेश बड्डी आढाव, सातपूर.